महाराष्ट्रातील प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, जे आजही महाराजांच्या अस्तित्वाची आणि कार्याची साक्ष देतात। महाराष्ट्रातल्या एकूण किल्ल्यांपैकी जवळपास 30% किल्ले नाशिक जिल्ह्यातच आहे, म्हणून नाशिकला किल्ल्यांचा जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते। नाशिक जिल्ह्यातील शिवलिंगाच्या आकाराचा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धोडप किल्ला ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींना आकर्षित करत असतो आणि हाच किल्ला बघण्यासाठी आम्ही मित्रांनी नियोजन केले आणि अनुभवला एक अनोखा प्रवास, जो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात। त्यामुळे व्हिडिओमध्ये अजिबात सोडायचा नाही, शेवटपर्यंत नक्की बघायचा, कारण यात तुम्हाला बघायला मिळेल ट्रेकिंग करताना कोणती काळजी घ्यायची याचा तज्ञांकडून सल्ला, ज्येष्ठ व्यक्तींकडून ट्रेकिंग करण्याची सिक्रेट, किल्ल्यावरील नॅचरल वॉटर फिल्टर कसे काम करते, धोडपचा इतिहास, किल्ला बांधताना बघितलेली दूरदृष्टी यासारख्या अजून खूप काही गोष्टी। चला तर मग वेळ वाया न घालवता हा प्रवास सुरू करूया। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग सुरू करूया एक स्पेशल सिरीज, धोडप डायरी। साधारण सकाळी 7 वाजता कळवणहून धोडप किल्ल्याकडे जायला आम्ही निघालो। सकाळचे दृश्य खूपच सुंदर होते। किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक म्हणजे नाशिक वडाळी भोई धोडंबे ते हट्टी आणि दुसरा मार्ग म्हणजे कळवण कोंडाणे ओतूर। आम्ही ओतूर मार्गे किल्ल्याकडे जाणार होतो। अर्ध्या तासात आम्ही ओतूरला पोहोचलो खरं, पण आम्हाला पुढचा मार्ग माहित नव्हता। पुढे आम्हाला आमचा ओतूरचा मित्र चेतन गाईड करणार होता। वाटेतच आम्हाला एक सुंदर परिसर दिसला आणि मग यांनी लगेच फोटो काढायला सुरुवात केली। आता आम्ही किल्ल्याच्या खूप जवळ होतो। वाटेत चेतनच्या काकांच्या घरी गाडी पार्किंग केली आणि किल्ला सर करण्यासाठी जंगलातून पायपीट सुरू केली। आजूबाजूला संपूर्ण जंगल आणि खूप साऱ्या अरुंद पायवाटा होत्या। वाटेत चालत असताना सप्तशृंग गड सुद्धा दिसत होता। 1-2 डोंगरांना वळसा घालून आम्ही किल्ल्याकडे वाटचाल करत होतो। 30-40 मिनिटाच्या प्रवासानंतर थोडा थकवा जाणवायला लागला होता, पण गड किल्ले फिरताना लक्षात आले, खरं बळ शरीराचं नाही तर संगतीचं असतं। किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत कोणी थांबायचे नाही असे ठरवत आम्ही निघालो। वाटेत आम्हाला धोडपमाची हे गाव लागलं। आता आम्ही किल्ल्यावर पोहोचलो होतो। किल्ल्यावर तुम्हाला गुगल मॅप वापरायची गरज भासणार नाही, कारण तुम्हाला दगडी पायवाट थेट किल्ल्याच्या टोकापर्यंत घेऊन जाते। तुम्ही बघू शकता की एक पूर्वीची विहीर आहे। या विहिरीमध्ये इथे या साईडला पायऱ्या आहे आणि पूर्वीच्या काही लोक इथे पाणी पिण्यासाठी हिचा वापर करत होते। आणि या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीला 12 महिने सुद्धा पाणी असतं। इथलं पाणी कधीच आटत नाही। आता पावसाळ्यामुळे ते वरच्या लेवलला आहे, तर तुम्ही काही फोटो दाखवतो मी तुम्हाला, त्याच्यात तुम्हाला कळेल की या विहिरीची पातळी कशी आहे। अखेर आम्ही किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचलो। समोर जो मार्ग दिसत आहे तो हट्टी गावातून येतो। हा दरवाजा आजही भक्कम अवस्थेत उभा असून दरवाजाच्या उजव्या बाजूला एक देवनागरी लिपीतील शिलालेख आहे। पुढे चालत गेल्यावर
आपल्याला मारुतीचे मंदिर दिसते. या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. किल्ल्यावर आजही परदेशी आडनावाच्या लोकांची वस्ती असून हवा विक्री हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. इकडे नॅचरल फिल्टर बसलेला आहे, त्याच्यामध्ये झाडा खालून पाणी एकदम शुद्ध पाणी भेटतं. चला तर मग आता आपण किल्ल्यावरील निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघूया. मनीष मोरेने खेकडे पकडे. काही वेळेनंतर आम्ही किल्ल्यावरील प्रमुख आकर्षण असलेल्या कमानी विहिरीजवळ पोहोचलो. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. अतिशय कमी जागेत कौशल्याने बांधलेली ही खोल विहीर, त्यावरील थोडसच पण सुंदर नक्षीकाम पाहताना मन हरवून जातं. इथपर्यंत कसं आलोय पायऱ्यांनी, तसं अजून खाली पायऱ्या विहिरीकडे जाण्यासाठी. पुढील वाटचाल करत असताना आम्हाला एक थंड जागा दिसली. या ठिकाणी थोडे थांबत आम्ही फोटो देखील काढले. समोर विखारा पठार सुद्धा दिसत होते. पुढे शिडी मार्ग दिसला. म्हटलं आता धोडक थोडाच राहिलाय. हॅलो, मी दीपक काटे. सध्या नाशिकला राहतो. मी दिल्लीचा आहे. आम्हाला नाशिकला आल्यानंतर खूप मित्र चांगले भेटले आणि मला त्या ट्रेकिंग वगैरेचा शौक, म्हणजे मला ओव्हरऑल एक्सरसाइजचा शौक आहे, फिरणं बिरणं रनिंग वगैरे. तर इथे ग्रुप चांगला मिळाला. त्यांनी विचार केला की हे माझे मित्र जे आहे उशीर पाटील, ते इथले दोडंब्याचेच. तर एक अचानकच विषय निघाला की बी दोडंब्याचा किल्ला आपण चलायचं का. तर म्हटलं चला. तर आम्ही 6 लोक निघालो. यंग लोक तिथे बसले खालती आणि लोक पुढे आलेलो आहे. एक्सपिरियन्स खूप चांगला आहे इथे. खूप म्हणजे थोडं आणखीन लवकर निघालं असतो तर आणखीन जास्ती वाटलं, चांगलं असलं, पण चांगलं वाटलं. या वयातही तुमच्यात एवढी एनर्जी ऊर्जा आहे, ती तुम्ही कशी टिकून ठेवली? त्याच्यासाठी काय करता? त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच एक्सरसाइज करायला मला महत्त्व द्यायला पाहिजे, है की नाही. तुम्ही एक शेवटल्या वयावरती की मी रिटायरमेंट नंतर हे करीन किंवा हे करीन, त्याच्याने होत नाही. तुम्हाला जर इवन तुमच्या मुलांना शिकवण द्यायची असेल तर तुम्हाला सुरुवात करावी लागेल. तर ते करावं लागेल. आणि तुम्हाला त्याचा उदाहरण देण्यासाठी तुम्हाला करावं लागेल. त्याला सांगावं नाही लागणार. तुम्ही काय करतात, सांगतात मुलांना हे कर ते कर ते कर. ते नाही करायचं, आपण करायचं. मग तो पाहतो, मग तो करतो. बरोबर आहे ना. जे कर्म करून जे तुम्हाला ते समोर शिकतो तो ते जास्ती महत्वाचं आहे. बोलून शिकवण्याने समोरचा मला म्हणजे हात स्वतः दिवसभर झोपला राहतो आणि मला म्हणतो एक्सरसाइज कर. तो मुलगा कधी एक्सरसाइज नाही करणार, है की नाही. तुम्ही स्वतः एक्झाम्पल सेट करायला पाहिजे. सर, तुम्ही जॉब कोणता करता? BHEL नाव ऐकलं तू? हो. BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आहे. भारत आपल्या देशातली 9 नवरत्न कंपनी मधली एक आहे. त्याच्यामध्ये मी एज अ डेप्युटी जनरल मॅनेजर रिटायर झालो आहे दिल्लीमध्ये. माझं घर अजून दिल्लीलाच आहे, कारण की मुलगी नाशिकला आहे, म्हणून मला इथे यावं लागलं. आणि अजून मी म्हणतो की नाशिकला मी टेम्पररीच आहे, कारण की माझं जोपर्यंत दिल्लीला घर आहे तोपर्यंत. पायरी मार्ग पार करत आम्ही गडाच्या शेवटच्या कातळात कोरलेल्या दरवाजात येऊन पोहोचलो. दरवाजाच्या बाहेरच्या अंगाला 2 फारसी लेख कोरलेले होते. दरवाजातून आत आल्यावर काही पायऱ्या चढून आपण गड प्रवेश करतो. पुढे चालत जाताना
आपल्याला कातळकोरीव गुहा दिसतात. यातील एका गुहेत धोडम देवीचे अधिष्ठान आहे. या गुहा मंदिरांच्या बाजूला थंड पिण्याचे पाणी आहे. हे पाणी पिल्यावर आपला सगळा थकवा निघून जातो. आजूबाजूला आपल्याला काही दगडी अवशेष दिसतात. सह्याद्रीच्या गर्भात आढळणारी ही दगड फक्त दगड नाहीत, तर पूर्ण निष्ठेने पाहिलं तर यात शिवछत्रपती नावाचा देव दिसेल. एका मोकळ्या आणि थंड जागेत आम्ही जेवण करण्याचे ठरवले. गुहांचा हा समूह पाहून आम्ही पायथ्यापासूनच आपल्याला खुणवणाऱ्या निसर्ग निर्मित खाच असलेल्या माचीवर येऊन पोहोचलो. रायगडावरील टकमकटोक व लोहगडावरील विंचूकाटा माचीची आठवण करून देणारी ही धोडपची माची. माचीच्या शेवटी आपणास निसर्ग निर्मित खाच दिसून येते. 1451 मीटर 4760 फूट उंची असलेला हा पेशवाई किल्ला 945 हेक्टर परिसरात कळवण, चांदवड आणि दिंडोरी अशा 3 तालुक्यांच्या परिक्षेत्रात पसरलेला आहे. राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटल्यानंतर खजिना पाहण्यासाठी या किल्ल्याला भेट दिली. पुढे इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज यांनी मराठ्यांकडून जिंकून घेतला. धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप, ढरप, धारप आहे. आता आम्ही किल्ला उतरण्यास सुरुवात केली होती. सोबत आम्ही आता काही लाकडं गोळा करत मॅगी बनवणार होतो. आम्ही चूल रचायला सुरुवात केली खरं, पण आम्हाला वाऱ्यामुळे खूप साऱ्या अडचणी आल्या. मात्र सगळ्यांच्या परिश्रमामुळे अखेर चूल पेटली आणि मॅगी देखील पूर्णपणे शिजली. नंतर पाण्याची बॉटल भरत आम्ही पुढे निघालो. वाटेत खवा देखील खरेदी केला. 300 रुपये किलो आहे का? क्वालिटी वगैरे कशी चांगली आहे का? त्याच्यात काहीच भेसळ नाही, काहीच नाही. प्युअर दूध असंच बनतं. शेवटी आम्हाला एक ट्रेकिंगचा ग्रुप भेटला. तुम्ही जरा गडावर लक्ष द्या. सगळ्यात सुंदर गड तुमचा महाराष्ट्रातला माहिती आहे का तुमच्या? आम्ही त्यांच्याशी काही संवाद देखील साधला. मित्र, आम्ही पालघरून आलेत. हे आमचे सर्वात सिनियर मोस्ट ट्रेकर नितीन कांबळे. घनश्याम सगळ्यात स्मार्ट बॉय आमचा. नंतर सर्वात दुसऱ्या नंबरचा सिनियर ट्रेकर मनोज मोरे आणि आमचे श्रेष्ठी नमस्कार चव्हाण महादेव आणि मी रवी मांजरे. आम्ही मागच्या गेल्या 25 वर्ष आम्ही फिरतोय वेगळ्या वेगळ्या सह्याद्रीच्या रिजन मध्ये. एक रिजन फिरतोय. तर आता आम्ही 3 दिवसाच्या आम्ही पूर्ण मोहीम काढलेली आहे. पहिला आमचा धोडप आहे. आज आम्ही इथे गडावर थांबणार आहोत रात्री. उद्या आम्ही मोहनदरला जाणार आहेत आणि तिसरा दिवस आम्ही अहिमंतला जाणार आहे. आणि मग रात्री वेळ मिळाला तर सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन घरी वापस जाणार. सर तुम्ही आता 3-4 दिवसाची मोहीम आहे इकडे या अजिंठा सातमाळा रेंजमध्ये. ठीक आहे सर, तुमची राहायची सोय कशी करणार तुम्ही? आम्ही राहायची सोय आम्ही गुफेमध्ये राहणार आहेत आणि आमचं खानसामा आणि जेवण आम्ही आमच्या पाठीवरला घेऊन फिरतो. वर जाऊन झाडी झोडपी काड्या कापून खिचडी करतो, चहा बनवतो, कधी मॅगी खातो, कधी काहीच नसतं तर बिस्किट खाऊन झोपतो. असं आम्ही ट्रेक करतो. सर तुम्ही आता याच्या आधी पण खूप गड किल्ले सर केले असतील, हो. पण हे लोक बरेचपैकी गड किल्ल्यांवर कचरा करतात. बरोबर. मग आता तुम्ही पण जात असाल, पण मग तुम्ही त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतात ते तुम्ही सांगू शकता? जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही आमच्याकडे थैले असतात, ते जेवढे शक्य आहे त्या थैल्यांमध्ये आम्ही प्लास्टिक जे काही आहे ते प्लास्टिक उचलून खाली आम्ही नेत असतो. जे काही जाळू शकतो तिकडे तर आम्ही उभं राहून ते जाळून नष्ट करतो.
आणि बाकीच्या गोष्टी काच वगैरे असतात ती आपण पुरू पण शकतो जमिनीमध्ये. प्लास्टिक आहे ते तर उचलूनच न्यायचं. काही जे काय आपण जसं पत्रावर वगैरे आणतात लोक, पेपर वेस्ट आणतात ना, पेपर प्लेट वगैरे, त्या जाळून टाकायच्या तिकडे. पण प्लास्टिक जाळायचं नाही जंगलांमध्ये, प्लास्टिक खालीच न्यायचं आहे कंपल्सरी. ठीक आहे. तर तुम्ही मुलांना पण, मी तुम्हाला पण आवाहन करतो की कोणाला कचरा करू देऊ नका आणि तुम्ही स्वतः तर पहिले बिलकुलच कचरा करू नका. आणि दुसरी गोष्ट दारूबंदी वगैरे इकडे कोणाला गडावर दारू नाही प्यायची आहे, गडावर डीजे नाही वाजवायचा आहे, गडावर शांतता पाळायची आहे आणि गडाचं पावित्र्य राखायचं. महाराष्ट्रासाठी मिळालेलं ना हे खूप सोनं आहे. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. पुढे पायपीट करत आम्ही निघालो. चेतनच्या काकांकडे चहा पाणी घेतला आणि गाडी स्टार्ट करून कळवणकडे निघालो. वाटेतच एक भारी स्पॉट दिसला आणि आम्ही याच पाण्यामध्ये गाडी वॉश करून घेतली. परत एकदा फोटो काढले. पुढे चेतन त्याच्या घरी गेला आणि आम्ही कळवणकडे निघालो. खरंच आजचा दिवस खूपच भारी गेला. पुस्तकात वाचलेली किल्ल्यांची माहिती आणि किल्ल्यांवर ट्रेकिंग करणे हे स्वर्गसुखच आहे याची जाणीव झाली. महाराजांच्या गड किल्ल्यांवर तुम्हाला त्यांचा भास जाणवत असेल तर आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास तुमच्यात जिवंत आहे. धोडप किल्ल्याविषयीचे तुमचे मत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.